राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने 20 मार्च रोजी अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉलमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी भूषवले। बैठकीच्या सुरुवातीला पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना 2 मिनिटं मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरावर संघटन मजबूत करणे, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहणे तसेच शासनाच्या योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्याचे आवाहन आमदार आत्राम यांनी केले। या बैठकीला जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, तनुश्री आत्राम, बबलू हकीम, रवींद्र ओल्लालवार, रामकृष्ण मडावी यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले, तर शेवटी आभार प्रदर्शनाने बैठकीचा समारोप करण्यात आला। आढावा सभा हा पहिलेच ठरला होता, परंतु वेळेवर मी आल्यामुळे इथे कार्यकर्ता आले म्हणून मी इथे उपस्थित झालो। अर्थसंकल्प संपला, अधिवेशन पुन्हा सुरू आहे। 3 दिवसाचं अधिवेशन आहे, पुन्हा मी परवा जाणार आहोत आणि फार मोठा भरीव निधी या अर्थसंकल्पामध्ये आपण तरतूद केलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की थोडाफार या वर्षी जरा पैसे मिळण्याकरता अडचण होतं, परंतु थोडाफार आपण या निधी आणण्याकरता आपला थोडा चांगल्या प्रकारचं काम झालं आहे। अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी आपल्याला कुठल्या कामात भरीव निधी मिळणार? भरीव निधी म्हणजे आम्ही जवळजवळ यादी 25-30 कोटीचा आम्ही यादी दिला होता, त्या सगळं मंजूर झालेलं आहे। थोडंफार निधी आणखीन आवश्यकता आहे, ते माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून ते सुद्धा आम्ही घेणार आहोत। जवळजवळ 15-20 कोटीचं मागणी आम्ही करणार आहोत, जेणेकरून आपल्याला लोकांना या क्षेत्रामध्ये कामाचा फायदा होईल।